मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय नारायणपूरला। खूप दिवस झालं मम्मीचं चालू होतं आपण नारायणपूरला जाऊ। मग पप्पा म्हणले चला जाऊ। मग निघालो आम्ही। तर घरी काय ब्लॉग घ्यायला जमलं नाही म्हणून आता गाडी चालू केलाय। तर बघूया आता। तर आम्ही CNG पंपावर थांबलो। तिथं CNG साठी इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती। मग मम्मी म्हणली मी बाहेर जाऊन बसते। मग मम्मी बाहेर जाऊन बसली। मम्मी बसली बाहेर पेट्रोल पंपापाशी। मम्मीला तर काही गाडी सहन होत नाही। मम्मी म्हणती उगाच आले बाई मी। मम्मीला म्हटलं चला आता आम्ही मंदिरात पोहोचले। मंदिराच्या बाहेर खूप छान असं वातावरण होतं। मम्मीला म्हटलं चल आतमध्ये। मग आम्ही गेलो आतमध्ये, दर्शन वगैरे केलं। मोबाईल अलाउड नव्हता तरी मी सुरुवातीला कॅमेरा बंद केला, नंतर व्हिडिओ काढला। त्यांना म्हणले एक व्हिडिओ घेऊ शकते का? ते म्हणले घे। मग मी एक व्हिडिओ काढला, दर्शन वगैरे घेतलं। सगळं झाल्यानंतर मग मम्मी म्हणली चला बाहेर बसू थोडं। मंदिराच्या बाहेर बसल्यावर असं वाटलं किती छान मंदिर बांधलं। त्याचं बोर्ड वगैरे खूप छान होता। तर तिथं असं खूप साऱ्या बाया आल्या होत्या असं गाडी करून। खूप मजा केली त्या बायांनी सुद्धा। असं त्या मंदिरामध्ये पण खूप छान असं दत्ताचं मंदिर होतं। मग आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो। इथं काही मोबाईल अलाउड नसल्यामुळे लपून लपून व्हिडिओ काढायला लागला, तरी मी काढलाय जमन तसा। तर मला इथं दर्शनाच्या ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळे मग मी खिडकीतून गपचूप व्हिडिओ काढलाय। तर तुमच्यासाठी बघा मी गपचूप व्हिडिओ काढलाय। तर सगळी मला हसत होती म्हणून आपलं काय आता चालायचं। तर मंदिरात खूप सारे देवांचे फोटो वगैरे होते। मस्त होतं मंदिराचं। मंदिर दिसायला खूप छान होतं। तिथं फोटो वगैरे देवांचे मस्तपैकी सर्व फोटो मी पाहिले, फोटो वगैरेच काढले। खूप छान लाइटिंग वगैरे खूप छान। अशा प्रकारे मंदिराचा पूर्ण परिसर होता। मंदिर खूप छान आहे, तुम्ही नक्की एकदा विजिट करा। तर आम्ही पेढे घ्यायला गेलो। तिथं त्या काकूनी खूप महाग पेढे दिले, पण पेढ्याला काही चव नसल्यामुळे आम्ही एकच बॉक्स घेतला। आजचा ब्लॉग मी इथेच बंद करते। कसा वाटला लाईक कमेंट शेअर नक्की करा। बाय बाय।